सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला असून पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात उन्हाचे चटके जाणवू लागल्याने अडगळीत पडलेले कूलर दुरुस्तीकरिता नागरिकांची लगबग वाढली। त्यामुळे पाचोड येथे कूलर पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्यस्थितीत अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळत आहे। एरवी जून महिन्यात उष्णतेची सर्वात जास्त झळ बसत असते, मात्र यावर्षी पाचोड परिसरातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। दरवर्षी जवळपास मे-जून महिन्यात तापमान अगदी शिगेला पोहोचते। त्यामुळे गरमीपासून संरक्षण करण्याकरिता कूलर पंख्याचा वापर या कालावधीत सुरू होतो। मात्र यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाच्या लहरीपणामुळे नागरिक धास्तावलेत। उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे। ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे। वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे नागरिक कारागिरांच्या मागे धावतात। यामुळे कूलर पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्यस्थितीत मात्र अच्छे दिन आलेत। यावर्षी कूलर दुरुस्ती आणि विविध सुटेपाट अधिक पैसे मोजावे लागतात। वाढत्या उष्णतेमुळे कूलर, फॅन आणि एसी दुरुस्तीच्या दरात वाढ झाली आहे। एप्रिल महिन्यात तापमान वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात या उपकरणांचा वापर करू लागलेत। दुरुस्तीची मागणी वाढली असून तंत्रज्ञानांना चांगलं काम मिळत आहे। दुरुस्तीचे दर वाढले असले तरी ग्राहकांकडून प्रतिसाद कायम आहे। त्यामुळे दुरुस्ती व्यवसायाला सध्या चांगली चालना मिळतेय। आधी एसी हा शब्द जर उच्चारला तरी तो किती महाग आहे असा विचार नागरिकांच्या मनात डोकावत होता। परंतु नवनवीन फायनान्स कंपन्या अत्यल्प व्याजदरात हप्त्यावर एसी सारख्या वस्तू देत असल्याने नागरिकांचा एसी घेण्याकडे कल वाढत असल्याचं दिसून येत असल्याचं सचिन थोटे, व्यावसायिक यांच्याकडून सांगण्यात आलंय। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।